जात नाही इतकंच नाही, दुःख गेल्याच्या नंतर जे सुख प्राप्त होते का ते नुसतं सुख नाही, सुखाचे ते सुख, सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होते. इतकी त्या मुखात ताकद आहे. कसा तर रंगणी रांगत गुलगुला बोलत, तो रांगायला लागलेला आहे. विचारलं एका व्यक्तीनं, का हो रांगणारं लेकरू लहान असतंय त्याला अपपर भाव कळत नसतो, त्याला सोन्यातला आणि विस्त्यातला फरक कळत नाही. कंचना भयस्थितानाम वैशान्नरे रूप समानस्व, सोन्याचं आणि विस्त्याचं रूप सारखं. विस्त्यातला इंगळ काढा आणि सोन्याची अंगठी ओरिजिनल ठेवा, अंगठी जशी पिवळी आढळ तसा विस्तू सुद्धा पिवळा आढळ. यति बाल्याम नैव स्थितायाम द्विभाषा भयव्याप्तियाम कंचनं वैशान्नरस्ततो बाल्यास्ततयं चक्षुहितायाम किम प्राबल्य भयस्थितेषु. ज्याला विस्त्यातला आणि सोन्यातला फरक कळत नाही त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर दुःख जाईल कसं. तर महाराज म्हणले अष्टादश संतांपैकी बाबा रे, त्याचं रूप जरी लहान असेल, ते अंगणात रांगायला जरी असेल, पण बालपणात त्यानं चांगल्या चांगल्याला वाजिले. काग बग रिठा बाल्यावस्थेत असताना मोठमोठ्याल्या राक्षसांना वाजवलंय. तृणावत बन बडावडंबर लुया कृष्ण को चला गगन पर कृष्ण चंद्र ने कंठ दबाया मरते ही व चीखन पाया जय गोपाला जय जय गोपाला जय. बाल्यावस्थेत बाहेर झोळणी बांधली, त्या झोळणीत टाकलं मालकाला पंढरपुरातल्या द्वापार युगात. आणि त्या येडगळ राक्षसानं उचललं. त्याला वाटलं एखाद्या सखुबाई द्वारकाबाईच पोरग आहे का, आणि उचललं गेलं घेऊन. त्यानं वरी गेल्यावर गळा दाबला त्याचा, खाली नाही दाबला. कृष्णचंद्रने कंठ दबाया मरते ही व चिखन पाया जय गोपाला जय गोपाला जय. मरता मरता चिरपिर पण करू दिलं नाही त्याला. इतकं लहान आहे पण इतकं आगाव आहे म्हणून बाकीच्या लेकरासारखं त्याला बघायचं नाही. चांगल्या चांगल्या राक्षस आली. एक राक्षस इतकं विचित्र होतं, इतकं विचित्र, घोड्याच्या रूपात आलं बोंबलं. आणि त्या राक्षसाची जीभ तोरड्याशिवाय मरत नव्हतं. यानं बालपणातच मधात हात घातला. घोड्याला 2 दिवस खाल द्यायचं नाही, तिसऱ्या दिवशी किलोभर गुळ चारायचा आणि घंट्याला सुपाऱ्या तोंडात टाकायच्या. आडकीता काय फोडी तू, अशा सुपाऱ्या फोडी तो घोड. ज्याचे हाडं मजबूत नसते बालपणी लेकरात, तितक्या घोड्याच्या तोंडात हात घालून त्याची जीभ काढली आणि त्याला लहान म्हणत असतात का. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी. काय मुखात ताकद आहे. नामा मने हाती लोणी याचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया. वेदाच्या श्रुती आहेत गोपी. ज्या गोपीचं नाव घेत असताना 4 ब्रह्मवेत्यापैकी एका ब्रह्मवेत्याला समाधी लागते. इतकी त्या नावात पावर आहे, ताकद आहे. आणि त्या गोपी ज्याचं रूप बघितल्याच्या नंतर भुलतात, त्या अर्थी त्या मुखात काय मोठं तेज असेल. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठला चालत असलेला हा उत्सव महाआधी माया शक्ती जगदंबेचा उत्सव आहे. पौष पौर्णिमा उत्सव. या उत्सवात अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान, अन्नदान सोहळा आणि या परम पावन अन्न सत्रात मा जगदंबेच्या छायेखाली चालत असलेलं हे भक्तीचं पर्व. आणि या भक्तीच्या पर्वात सर्वसामान्य अल्पज्ञानी, फारसा काही बुद्धी नाही मला, माझं वय 80-90 नाही, तरी पण तुमच्यासारख्या सज्जन लोकांनी
मला इथं आजचं काल्याचं प्रसादाचं कीर्तन करण्यासाठी आमंत्रित केलं. तुम्हाला काय माझ्यातलं आवड असेल देव जाणे, पण मी नशिबवाने आज मा जगदंबेच्या पदराखाली मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं भाग्य. विठाला विठाला विठाला. आदरणीय गानसम्राट, त्या परिसराला लाभलेली बुलंद तोप संतोषजी महाराज वाघ, गोड आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे. सुरेल कंठी आहेत ते. तथा त्यांच्यासोबत चाल म्हणणारे हरिभक्तीपरायण गोविंद महाराज, गोड गोड तोडीस तोड, एक चंद्र एक सूर्य. नुकतेच आता पाठीमागं आलेले भगवान महाराज गाढेकर, गोड आवाजाचा बादशाह माणूस आहे. तथा आमचे आदरणीय राजू महाराज असतील. महाराज गोड तुमच्या आवाजावर प्रभुत्व आहे, तुम्हाला सुद्धा प्रणाम. भगवान महाराज असतील, गोडबोले महाराज असतील, इनेकरी असतील, चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. मृदंगाचार्य माऊली महाराज, मृदंगाचार्य आमचे गजानन महाराज, गोड ज्यांच्या हातामध्ये विटेवरच्या मालकानी पक्वात वाजिण्याची ताकद दिली. कोणाला कशा कशाची हाताला ताकद देतो देव, कोणाला कशाची कोणाला कशाची, पण यांच्या हातात त्या बोटात माझ्या वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं वाद्य ज्याला मृदंग पकवाज म्हणतात, आणि या नामाच्या साधनेसाठी स्वर देण्यासाठी त्या वाद्य महत्त्वाकांक्षी आहे. त्याला अनन्य साधारण महत्त्व संप्रदायात आहे. त्या वाद्याची तुमच्यावर मग मृदंगाची कृपा झाली. तुम्हालाही धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आमचे गजानन महाराज भिवगावकर सतत संपर्क करत होते, खरात बोलत होते. आदरणीय गजानन महाराज संपर्क करायचे. 11 ते 1 घेतलं होतं, नंतर सांगितलं होतं 1ला सुरू होईल. बसा बसा बसा. हे फक्त कीर्तन ऐकायला आलेले पुढारी. विठाला 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 विठाला. नागरे सर काय नाव आहे त्याचं? कैलासराव पाटे. मला नागरे सर आहेत, कैलासराव आहेत. महत्वाचा आनंद आज या परिसराला लाभलेली आध्यात्मिक क्षेत्रातली माय आई म्हणावं लागेल. सद्गुरू नामनिष्ठ गुरुवर्य भगवान बाबा अशा महान सत्पुरुषाचं दर्शन लागवेग करून आदरणीय नागरे सरांनी मला घडवलं. तशा महात्म्यांच्या चरणावर आज गिरगावकराचं फाटकं तुटकं कपाळ आपटलं. माझं महत् भाग्य. काय होतं माहिती आहे का, चांगल्यांच्या जवळ बसलं पाहिजे. एरवी घरात उंदर सुरल्या लोक खटके आणायलेत उंदर मारायला. एरवी घरात उंदर शिरल्या उंदर मारायला लोक खटके आणायलेत, खटके. आणि आता तर प्लेट आहे, त्या प्लेटवर गम असतोय, त्याच्यावर शेंगदाणे टाकतेत, ते खाला जातं उंदीरन, त्याच्यात त्याचे पाय फसतेत, गांजा ताण घेत. 10-5 बाऱ्या लेंड्या पडत्यात. सकाळच्याला हैराण होतंय, उचलून फेकून द्यायचं. हे उंदर इकडं तिकडं फिरायलेत, पण जो उंदीर गणपतीपाशी गेला तो मोदक खातो. जो उंदीर गणपतीपाशी गेला का तो मोदक खातो, मोदक. तसं चांगल्या माणसाच्या पायावर डोकं आपटी जा, आपल्यालाही चांगलं पाहायला चांगलं खायला भेटन. माझंही नशीब गोड आज त्यांच्या पायावर डोकं आपटलं. विठाला विठाला विठाला. योगायोग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचे वंशज सुद्धा आज तिथं आलेले होते. त्यांच्या सुद्धा पायावर गिरगावकरांचं कपाळ आपटलं. महत् भाग्य. चला, उपस्थित पंचक्रोशीतून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, प्रथमतः उन्हात बसलेल्या लोकांना नाक घासून प्रणाम. कारण तुम्ही संप्रदायात बसलात. वट्या कट्यावर 3-3 वाजूस्तर मोबाईल इचकीनं, तंबाखू चोळू फुकण्या ओढवडू लय बसते गंजाळलेले. पण तुम्ही माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायात एवढा अमूल्य वेळ काढून या धकाधकीच्या जीवनामध्ये
एवढ्या उन्हात तुम्ही कीर्तन श्रवण करण्याकरता नामचिंतना करता बसलात म्हणून तुम्हाला प्रणाम. नंतर सावलीत बसलेल्याला प्रणाम आणि नंतर स्टेजवर लिहिला विठाला विठाला विठाला. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख पाहिल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला सुख भेटत असेल नवल नाही. मा जगदंबेच्या छत्रछायेखाली कीर्तनाचं हे धर्मसत्र चालू आहे. त्या जगदंबेचा एक प्रसंग सांगतो तुमच्याकडे. 3.5 कोटी जगदंबा येतात. चंडा महाचंडा वितंडा कुंडा कामेश्वरी वज्रेश्वरी भयव्याप्तनंति जायं नतंच दुर्गा भयति सर्वयोनां असुरादिद्विखंड भय जायते न प्रसन्नो. असे नाना रूप आहेत जगदंबेचे. त्याच्यापैकी इथे जशी मा जगदंबा आहे तशी एक जगदंबा विद्या नावाच्या नगरीमध्ये राहत होती. त्या नगराचं नाव होतं विद्यानगर. का नगरीला नाव पडलं? त्या जगदंबेनं ब्रह्मकन्येला आमंत्रित केलं. आता कुठल्याही जगदंबेपाशी हवन विधी वगैरे करायचा असेल तर 3 देवतेची स्थापना असते. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली. बाकी मग सगळ्या 3.5 कोटी चंडिका त्याच्यात आल्या. ही परंपरा कधीपासून झाली माहिती आहे? 4 ब्रह्मवेत्यापैकी याज्ञवल्क्य नावाचे ब्रह्मवेत्ते राजा जनकाच्या घरी स्वयंवराच्या वेळेला सीताई साहेबाच्या कानात सांगितलं, हे धनुष्य तुमच्या मालकाला उचलावा असं तुम्हाला वाटत असेल तर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिघींना आमंत्रित करा. मग 3.5 कोटी चंडिका येत्याल आणि त्या उचलून धनुष्य देत्याल. मला त्रेतायुगापासून या 3 देवतेंची पूजा करते तितकं माहिती आहे. त्याच्या आधी मागच्या युगात मी काही सरपंच नव्हतो. विठाला विठाला म्हणून त्या विद्यानगरातील जगदंबेनं सरस्वतीला आमंत्रित केलं. आणि त्या जगदंबेनं सांगितलं, मा सरस्वती, माझी इच्छा आहे या गावातली लेकरं हुशार झाली पाहिजे. चोऱ्या करण्यात नाही, मोबाईल खेळण्यात नाही, खिशे कापण्यात नाही, मायबापाला चलिण्यात नाही, बुद्धिवादी झाले पाहिजे. या नगरातले विद्यार्थी इतके सकुशल बुद्धीचे झाले पाहिजे की भारतात कुठं जरी गेले तरी ताऱ्यासारखे चमकले पाहिजे. अशी सरस्वतीची विद्येची कृपा इथं जशी मा जगदंबा आहे तशी त्या जगदंबेच्या कृपेमुळे सरस्वतीनं जगदंबेचं ऐकलं आणि तिथले विद्यार्थी सकुशल केले. म्हणून त्या नगराला गुरुजी नाव पडलं विद्यानगर. विद्याभूषित लोक होते तिथले, विद्याविभूषित लोक म्हणून नाव पडलं. त्या विद्यानगरीच्या राजाने मा जगदंबेचं मंदिर फार मोठं बांधलं. दुःखाची निवृत्ती सांगायलो, देवी भागवत नाही. इतकं मोठं मंदिर बांधलं, इतकं मोठं मंदिर बांधलं. त्या कालामध्ये त्या मंदिराला रुपयाचं सारवण होतं. रुपयाचं, रूप नावाचा एक धातू आहे. कास नावाचा धातू टाळात वाजवतात. ज्या टाळात कास आहे तेच टाळ. घुळघुळा वाजती टाळ, ते टाळ घुळघुळा वाजते. आणि ज्या टाळात कास नावाचा धातू टाकला नाही, खटा खटा वाजती. त्याला काय मिळ नसतो. पण ते चांगल्या वताऱ्या. नगरला 1-2 कारखाने त्याचे चांगले, ते कास मात्रा गित्रा. मंदिरातल्या घंटा बघा, काही काही चांगल्या व्यक्तीनं केलेली वतलेली घंटा, तिला लोलक किती मोठा असावा. ती घंटा वाजल्याच्या नंतर तिचे स्पंदन हृदयावर आदळतात आणि हृदयावर तिचे स्पंदन आदळल्याच्या नंतर दर्शन घेऊस तर चित्त शांत राहते. त्याचं नाव घंटा. काही काही मंदिरातल्या घंटा त्या लावणाऱ्याचेच आकलीचे कांदे फुटले. म्हशीच्या गळ्यातला ढोण्या हिशोबात वाजतो. इतक्या त्या घंटा कर्कश वाजत्यात घंटा.
म्हणून कळालं पाहिजे माणसाला नेमकं काय. असो, काय गरज नाही सांगायची, पण दारे धरताना गवत उपटायचा नाद, म्हणून बाजूला सरकतो. रुपयाचं सारवण दिलं भिवगावकर त्या मंदिराला, काय पूजा करायचं राजा. पण राजाने एक बंधन केलं. मा जगदंबेची कृपा या गावावर झाली, आता या गावातल्या लोकांना दुसऱ्या देवाच्या पाया पडायचं नाही, फक्त जगदंबा. शाक्त पंथ तिथं निर्माण केला. म्हणून या राजाची कहाणी पाहिल्याच्या नंतर, त्याची वागणूक पाहिल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायाने 19 शिव्या गाथ्यात दिल्या. शाक्ताची रिकामी जागा माय. आणि त्याचं पुढचं वाक्य, जोपर्यंत माझ्या पुढं बायका भेटतील तोपर्यंत ते तुकोबरायाचं वाक्य सांगायची गिरगावकराची टप्पर नाही. विठाला विठाला फार फार त्या राजाच्या क्रियेला निकृष्ट दर्जा दिला. तो जगदंबेचा उपासक आहे. पण असं नसतंय. ज्या जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्राप्त झाली, विद्या विभूषित मुलं झाले, दुःखाची निवृत्ती सांगायला लागलोय. आणि अशा राजाने कालांतरानं या संप्रदायाला तडा द्यावा, छेद द्यावं. किती मोठा संप्रदाय. ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, ज्या संप्रदायाच्या दारातला जो पिंपळ आहे का, तो सोन्याचा आहे. जयाची द्वारी सुवर्णाचा पिंपळ. इतका मोठा. जगात एकही संप्रदाय नाही, कोण्या संप्रदायाला नाव ठेवायची गिरगावकराची टप्पर नाही. काय लायकी आपली. पटलं नसेल तर चांगलं म्हणू नको, पण वाईट म्हणण्याची काय ताकद आहे तुझी. एखाद्याच्या मूर्ती मंदिरं सोन्याचे असतील, भिताडं सोन्याची, रस्ते सोन्याचे, मधला देव सोन्याचा असेल, पण दारातला तरू सोन्याचा असेल, तो फक्त भारतात, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच संप्रदाय, तो फक्त वारकरी संप्रदाय. काही संप्रदायामध्ये ठराविक जातीची पंथाची अमकी अमकी लोक स्वीकारली जातात. राग आला तुकोबरायाला. पण हा संप्रदाय असा आहे, या जाती सगळ्या जातीच्या लोकांना किंमत आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पाय. तेव्हा रस्त्यानं अंधारात एक माणूस चोल लागला, पानावर पाय पडला की दचकाला, बापरे सरफेक काय. पण गावातला उजीड दिसल्यावर ते धड झाला, भेईन गेला. तसं मला गाता येत नाही, पण यायच्या आशीर्वादानं गायलं. विठाला विठाला विठाला. सर्वांना समाविष्ट करणारा संप्रदाय. आणि विद्यानगरीच्या राजाने हा काय नालायकपणा केला, तो म्हणे वारकरी संप्रदायाला इथं प्रवेश नाही. पण कर्मनो गहनो गती, विटेवरच्या मालकाच्या मुखात किती ताकद आहे, ती चपरा काय का पुढे. त्या नगरीमध्ये एक निष्ठावंत वारकरी गेला. वाक्य नीट ऐका. भजन म्हणतो म्हणजे वारकरी नाही, गाथा पाठ केलाय म्हणजे वारकरी नाही, ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून वारकरी नाही. वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो तो वारकरी आहे. रंगारूपानं तर असे लय बहुरूपी चमकायलेत. संप्रदायाची निष्ठा जोपासतो त्याला वारकरी म्हणत असतात. पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचंय, मोठी कुंकुला येते म्हणून 2-3 छटाकाचं खापक्या डोरलं घातलं म्हणून.
वात्सल्याना भयति तिथि भय संग स्वरूपति जायन्ते पाल्यान भयतति वात्सल्याय पाल्यान भयतति वात्सल्याय पाल्यान भयतति वात्सल्या सुते भयातति यति जायन्ते व्रतारेव चक्रियञ्जनो निष्ठां शैवं सकल स्थितेषु निष्ठां शैवं सकल स्थितेषु निष्ठां शैवं सकल स्थितेषु। त्या पतीच्या पोटाची काळजी घेत असताना जन्माला आल्या लेकराला आई जितक्या श्रद्धेनं हृदयाला लावती, या विश्वातली प्रत्येक स्त्री बाळाला जन्म दिल्याच्या नंतर, आता इथून पुढची एखादी काय करत असेल ते द्या सोडून, पण शक्यतो लुगडं साडी घातलेली स्त्री लहानपणी लेकराला स्तन पाजित असताना त्याला उघडं ठेवत नाही, वरून पदर टाकते वरून। आव्याम दृष्टी भवे दुग्धाना याव्याम भवे दृष्टि क्षपाम दुग्धाना मम वक्षस्थलेषु दुग्धा जायम दृष्टि दोषाम नैवास्तियो यत् बाल्याना सुधायाम उदरम यत नैवम याधि जना तथिताम दृष्टि बुद्ध्यानाम कामिनीम तथा भयो। आपल्या वक्षस्थळातलं दूध पेत असताना कुठल्याही स्त्रीनं किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीनं ते बघू नये, त्याचा दृष्टीदोष लागेल आणि त्या दोषामुळे माझ्या बालकाचं पोट दुखेल, म्हणून हे होऊ नये म्हणून लेकरू पाचताना माझ्या पवित्र देशातली महाराष्ट्रातली भारतातली माऊली वरून पदर टाकत असते। इतकं लेकरावर प्रेम करते, तशी त्याच्या पोटाची अवस्था जी करते तिला पत्नी बायको पतिव्रता म्हणतात। त्याला पिठला हटायला लावतीन चपात्या वाढ म्हणती, हिला अवदासा म्हणतात। याच्यात इथं बसलेल्या याच्यातल्या कोण कोण पहिल्यातल्या कोण कोण तुम्ही तुमचं गणित करा, इथून गेल्या वयावर लिहात बसा आपल्यात कोणते गुण ते याच्यात चांगले गुण आहेत, तर संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचा प्रयत्न करी जा, नाही तर उग कुंभार दादाला बेजार करू नका गाडगे घडवायला, कशाला उगा आगावपणा करायचा तो। आणि पदर घेत जा पटापटा पटापटा पदर घेत जा, हो, नाही तर जिला पदर घ्यायचा नाही तिनं नवऱ्याला सांगायचं पाप्याचा बाप ये आहो जाऊ नाही बोलायचं, ए पाप्याचा बाप पदराचे खर्च करू नकोस, पदर तिथूनच कापून आण। दुकानदार म्हणला पदर कापून कस काय नाही आले, आमची मंडळी हुंडी सोसायटीचे अध्यक्ष आहे, ती पदर घ्यायचं नको म्हणते। सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, देवी भागवताला दम नाही, ऐकायला दम नाही, गुणकवडीचा नाही। विठला विठला याला निष्ठावंत म्हणतात। विठला 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 वाट सुरू आलाय, आई जगदंबेच्या मंदिरात थांबलाय। राजाने सेवकाला सांगितलं अरे जेवायला दिलंस का, पण त्या सेवकानं सांगितलं राजेसाहेब तुम्ही दंडक दिलेला आहे, जो कोणी आई जगदंबेची साधना करील त्याला जेवायला द्यायचं। त्या वारकऱ्यानं सांगितलं दादा गावात भिक्षा मागू का, मधुकरी नाही म्हणे, मंदिरात पंचपक्वान्नाचं जेवण असतंय, कधी देत असतात, आधी साधना करावं लागते। इथं वळकटीतली चिपळी काढली, कारण एकटाच वारकरी होता, सोबत असते तर टाळ घेतले असते, विना घेतला असता, पकवात घेतला असता, पण एकटाच होता, म्हणून वळकटीतली गुंडाळून ठेवलेली ती चिपळी काढली। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
ते सेवक पळतच गेला आणि राजाला सांगितलं हे जगदंबेचं भजन करीनं हे विठ्ठलाचं भजन करायले. राजा म्हणला त्याला फाशी द्या, फाशी द्या म्हणे, त्याला फाशी द्या. दुःखाची निवृत्ती सांगायला द्या त्याला फाशी. ते वारकरी आमच्यासारखं नव्हतं पाकिटाव कीर्तन करणार. नाही, आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली तुमची. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते लोकांचे बांध किती कोरितात. मधात काजूला जाण रानात काय बांधाला येणार आता. मधात कोंधाड वाढ डोसक्या इतकालन बांधाच्या कडीचं उभाटे आऊत आणतो. लाखवा झाल्या आणि लाख 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 कमरात इल्डिंग होईल ना एखादीशी बांध कोरी तू. आणि आमच्यावर घेतल्यावर जसे तुकाराम महाराजाचे चुलतेच येत. सांगतो इथल्याला पाकिट घेत जाऊ नका, टाकी जाणता यायचे तर 10-10 पोते गहू नेऊन. निष्ठावंत वारकरी त्यानं सांगितलं फाशी द्याल. राजा बोलू त्या गायल्या गुंग्याच्या हाताने फाशी घेतो का म्हणे मी. त्याला बोलव राजाला, अरे तुरच ते अधिकारी मोक्षाचे ते सामान्य आहेत का. अहो वारकऱ्यांचे पाय डोक्यावर घेतलेत. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. साध्वी जनाबाई ज्या माऊलीच्या ताटात विटेवरचा मालक उष्ट खात होता, उष्ट. जीवे पंढरीराव ते सवे. आणि त्या माऊलीनं सांगितलं वारकऱ्यांचे पाय माझे डोक्यावर. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला का चांडाळ कुळातला वारकरी ना त्याच्या पायावर मग डोकं. मग असा वारकरी येतो बरोबर म्हणे राजाला. राजाला सांगितलं राजे साहेब कशा करता फाशी द्यायले. हे आमच्या इथं जगदंबेचं भजन चालतंय, विठ्ठलाचं चालत नाही, शंकराचं चालत नाही, कोणाचंच चालत नाही, फक्त जगदंबा. ते वारकरी त्याच्यातलाच मला जरा सगुण आला असा. नागरिक सर थोडासा आला असेल, तितका नको आपल्याला. ते म्हणला ज्या जगदंबेची तुम्ही पूजा करता ती जगदंबा माझ्या पंढरपूरला मंदिर झाडायला आहे. कुठून कुठून मुंग्या निघल्या नसत्या त्या राजाच्या. अरे बापरे म्हणलं अवघडच काम झाले. आमची जगदंबा रुपयाचं मंदिर, हिऱ्या माणिकाचा हार आहे जगदंबेला, सुवर्णाच्या पात्रात नैवेद्य, केशर कस्तुरीचं उठणं रोजची रोज, ठेवणीचा पितांबर रोजची रोज नेसायला आहे. आणि माझी जगदंबा तिथे जाईल. तुम्हाला इथं फाशी द्यायची असेल तर तुम्ही द्या. आणि तुमची जगदंबा जर पंढरपुरात झाडायला नसेल तर तिथे गेल्या माझ्या हाताने मी फाशी घेईल. तुम्ही पाहाची कसा तरफडतो म्हणून. हे बघायला आलं. रस्त्यानं सांगितलं पाय बर वारकरी. ते म्हणले काहीच पाहू नका, तुमचं नुसतं मंदिर रुपयाचं आहे. जळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. नुसतं रुपयाचं सारवण जगदंबेच्या मंदिराला इतका फुगला. चला हे तू आत्ता बांधलंस, हे कधीच आहे. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. एक पुरावा कशातला आहे मला माहित नाही. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी. सुदर्शनावर पंढरी आहे, त्रिशूळावर काशी आहे. ते म्हणला हे सांगूच नको, फक्त देवी दाखव झाडताना. तो पाहता चिनृप तये स्थळी
राजाई झाड लोट करी. त्या देवीचं नाव होतं राजाई. वैभव संपन्न स्थिताई राजाई ती जगदंबा. माऊलींसारखं जादष्टान या जगदंबा मातेसारखं. राजाला पाहिल्याच्या नंतर जगदंबा आडंगी गेली. ते वारकऱ्यानं सांगितलं ती तुला पाहूनच लाजायली. ते म्हणला कालने शिलेला पितांबर असाच होता आमच्या जगदंबेच्या अंगावर. पाठीमागून त्या हिऱ्या माणिकाची माळ चमकायली, कंबरपटा चमकायला, बाजूबंद चमकायलेत, पण चेहरा पाहिल्याशिवाय मी नाही सांगू शकत ती आमची जगदंबा आहे. वारकरी पुढे गेले म्हणले बाई सरक न बाजूला. तोंड फिरल्याबरोबर विद्यानगरीचा राजा टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आई साहेब तुम्ही इथं झाडायला. चला वाक्य ऐका, ऐका आपल्या अभंगाचा पुरावा. मा जगदंबेनं सांगितलं राजा राजा इथं झाडून काढते म्हणून तू रुपयाचं मंदिर केलंस. इथं झाडून काढते म्हणून तो पितांबर नेशिलास. इथं झाडून काढते म्हणून तू हिऱ्या माणिकाच्या माळी घातल्यात. राजा या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं मला तिकडं भोग मिळतात. या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं तिथं मला भोग भेटतात. त्या दिवशी विद्यानगरीच्या राजाची भ्रांत निघून गेली. म्या ज्या मा जगदंबेची साधना करतो त्या मा जगदंबेला या विटेवरच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय. मी ज्या देवीची सेवा करतो त्या देवीला इथून सुख प्राप्त होतंय. मग मी तरी काय हे न बघावं म्हणून पहिलं कडवं क्या बात आहे. वा. म्हणून माझं मत आहे गाडेकर बुवा, संतोष बुवा, अजून गोविंद बुवा, आधी करून राजू बुवा,
जगदंबेच्या मंदिरात जर भजन म्हणायची संधी आली तर भंगाऱ्याची भजन म्हणायचे नाही. तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, ओ करी कृपा उजळ कुळदीपा मार्ग बहु सोपा यवनी लवला हे यवनी लवला हे यवनी लवला हे सच्चिदानंद बाई ओ करी कृपा, हे तुम्ही कौर का म्हणा यायच्या अंगात येत नाही आणि आणू का 2-3 बायाच्या अंगात, मला ते पण म्हणता येते पण आज कंबर बांधलेली आहे म्हणून नकोय. विठाला 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 का मा जगदंबेचं वर्णन केलंय. तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, लावण्य सुंदरी वो करी कृपा. काय 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 वर्णन केलं जगदंबेचं. अशी भजन स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. अशी भजन आई जगदंबेच्या मंदिरात म्हणायची. अशी भजन अशी भजन काही भजन वेल वाया गेले बाय बाय तिकडच घसरून मेले आणि मग मरायची नाही तर काय उतान नाही वाचीस का तू. काही म्हणायला लागली आपल्या इडपटवानी. जगदंबेचे स्वतंत्र भजन केलेत संतांनी म्हणा पुण्य प्राप्त होईल. भास्करराव हजारो ट्रक भरतील इतका साठा आहे वारकरी संप्रदायाकडे. फक्त काही काहीचे थुत्र पुरणत म्हणून त्याला ते आवडणं. कोल्याची उडीच जाईना अंगूरच्या याला पोचतो मग ते इकडे गेल्यावर दुसरं कोल म्हणलं काय आंबट कट येत. अरे भुकण्या तू इकडेच भुकायला तोंड पुरण तुझं. बघा 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 हृदयाला ओलावा निर्माण करतील अशी आई जगदंबेची भजन आहेत. आरत्या फार सुंदर, आरत्या पण सुंदर. एक जणांना आमच्या इकडे गोंधळ घातला ना आरती म्हणली बापरे बापरे बापरे. ते आरती ऐकित असताना आमच्या भितडाचं प्लास्टर खाली पडलं. स्वतंत्र काही मा जगदंबेच्या उपासकांनी आरत्या केल्यात आरत्या केल्यात आरत्या केल्यात. फार सुंदर आरत्या. उजळ कुळदीपा नाही मला ती आठवण आरती. जाऊ द्या पुढे सरकतो. विढाला विढाला महाजगदंबेने विटेवरच्या मालकाच्या रूपाची प्रसन्नता पाहिली म्हणून इकडे भोग प्राप्त झाले. विद्यानगरीचा राजा त्या दिवसापासून वारकरी झाला. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे ही त्या मालकात मुखात ताकद आहे. तुम्हा मला जन्माला घालणारा विधाता ब्रह्मदेव हा हरामासाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा खंड मडके गडितोरे ही 3.5 हाताची ही 9 छिद्राची मडके घडवायची ताकद ज्याच्यात त्याला ब्रह्मदेव म्हणतात. किती विद्वान असेल ब्रह्मदेव. एक छोटं वाक्य सांगतो. जास्त अडचणीत नाही हात घालीत नाही इंचू निघत असतात. अडचणीतलं सांगता येतं ना. दातायाम परमेष्टि भयो यज्जायतेन कृतयाम देहाम स्वरूपेषुयाम नवाम नानाति जायते सछिद्रांति भयो यत्कायां वरुतानाम अननो चक्षुभयो ग्राणमे वचम यति जायति श्रवणेंद्रियानाम गुद्वारे नाम शिष्णवयोषु. 2-3-1-1.5% लोकायला कळालं असेल वर्णन. दिवसभर माझ्या सोयाबीन कापणाऱ्या तूर कापणाऱ्या कापूस खुरपिणाऱ्या कापूस असणाऱ्या ऊस खुरपिणाऱ्या माऊलीला काय कळले. म्हणून मी माझ्या साध्या भाषेत सांगतो किती ब्रह्मदेव चतुर आहेत.
कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या पात्राला एक छिद्र पाडा, त्याच्यात पाणी थांबत नाही भास्करराव, थांबत नाही. पण ब्रह्मदेवानं केलेल्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत, मनान पाणी बाहेर येत नाही. या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत, त्याच्यातलं मनान पाणी येत नाही. काय चतुर असेल तो. पण एवढा मोठा चतुर विधाता, सत्यलोकाचा मालक, त्याचं मंदिरच नव्हतं. मला वाटते परवाल डॉक्टर साहेब आले जाऊन, उशे साहेब पुष्करला, आता सकाळी सांगत होते मला. या पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर, पण आधी नव्हतं. वाघबा नव्हतं मंदिर आधी. कधी मंदिर झालं? ब्रह्मदेवानं निष्ठेनं गोविंदाचं मुख बघितलं. एक जण म्हणला, काय बोलतात महाराज, तुमच्या का गोळ्या संपल्या का काय? मी म्हणलं, गोळ्या नाही दुवा, कधी घसा दुखायला तो जालना हॉस्पिटलला जात असतो, पण डोक्याच्या गोळ्या नाहीत अजून चालू. दुसऱ्या दवाखान्यात जायचं काम पडलं नाही मला अजून. नाही, मग तुम्ही कसं बोलता? ब्रह्म विष्णू महेश एकत्रित आहेत, मग ब्रह्मदेवाने एरवी विष्णू पाहिले नाही का? मी म्हणलं, वाक्य जरा कानातला मळ काढून ऐकच आहे. मोबाईलच्या खोट्या काढ आधी कानातल्या आणि ऐक. पाहता श्रीमुख आणि गोविंद नाव हे द्वापार युगात होतं. गोविंद नाव कधी पडलं? द्वापार युगात. रणछोडराय नाव कधी पडलं? द्वापार युगात. दामोदर नाव कधी पडलं? द्वापार युगात. डाव्यानं बांधलं म्हणून दामोदर. कालेवनाच्या समोरून पळाला रणछोडराय, रणातून पळाला म्हणून रणछोडराय भगवान. आणि गोविंद नाव हेच ब्रह्मदेव बघण्यासाठी गेले. ब्रह्मा करतारती माला पहिनावे, यत धेनु याम कामधेनुसु दुग्धान भयो विनियोगनाम रत्नोदकम हिरे जडित स्थिताम अभिषेक विनियोग योजम. कामधेनू नावाची गाय आणली देवाला. पाहिल्याच्या नंतर गोविंद वनात होते, गाई वासर सांभाळीत होता जगाचा मालक. कामधेनू नावाची गाय आणली, तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला. पंचगंगावानांज प्रियतान्नमं नापांबदी निरभयजयो रत्नोदक स्थिराम शिरोधेनु या सर्वस्थितो शिरसा भयो येतं घ्रति शुषदं मधु शर्करा तत्राभिषेक विनियोगेन करिष्यते. हे केला अभिषेक. मंत्र ब्रह्मदेवाला 4 तोंडान म्हणले. मी 27 वर्षापूर्वी हे करीत होतो, आता करीत नाही, पण त्यावेळेला डाटा झालेला या मोबाईल मध्ये, हे डिलीट होत नाही. मला वाटतं या मोबाईल मध्ये डाटा होते, बटन दाबल्यावर डिलीट होते, बटन दाबल्यावर ज्याला पाठवून त्याला जातं बी म्हण. चुकून जर बटन दाबले तर काही बी जातं म्हण. म्हणून मला वाटतं याच्यात घेतलंच नाही ना पाहिजे. काही बायकोला घेऊन गोव्याला गेलं पाहिजे, पण गोव्यात बायको संग आखुड्याचे ड्यू काढलेले फोटो व्हायरल नाही केले पाहिजे. निदान संप्रदायातल्या लोकांनी तरी हे जपलं पाहिजे. कारण बस स्टँडला जरी पक्वाद्यान गायकन महाराज भेटला तर बस स्टँडला लोक आपल्या पाया पडतात. निदान इतकं आपण जपलं पाहिजे. विठाला विठाला. कारण गावकरी शेत असल्यामुळं अनावधानानं कोणाच्या गाईचं बैलाचं दावं जर तुटलं तर आपली ज्वारी खाऊ नये म्हणून काट्या लावा. बंधनं आपण निर्माण करायचे असते, संरक्षण आपण निर्माण करायचं असते. आपण प्रयत्न करा. आता एखाद्या माऊलीच्या दुधाच्या ग्रंथी संपल्या तर हॉस्पिटलमध्ये नाना प्रकारची तज्ञ लोक आहेत, औषध आहेत, ते देऊ शकतात. दुधाच्या ग्रंथी वाढू शकतात, त्या बाळाला दूध येऊ शकते. पण तो काळ त्यावेळेला विचित्र होता ना, तशी साधनं नव्हती. आणि कोणाच्या गावात जर दूध आणायला जावा तर चोखोबराय शूद्राच्या कुळातले होते. तो पगडा लय मोठा उंच गेलता ना त्यावेळेला, फार मोठा उंच गेलता पगडा, फार मोठा उंच गेलता. आणि म्हणून चोखोबरायने सांगितलं मी कोणाच्या घरी दूध आणायला जाऊ शकत नाही. बहिणीच्या घरून गाय आणली. चोखोबरायची बहीण म्हणजे तुमच्या जिल्ह्यात नागरेश्वर निर्मळाताई. संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहून पुरीसी जाता झाला बैसोनी एकांत पुसे गुलमात वैनी शमवंत आहेत की. दुःखाची निवृत्ती शेवटचा पुरावा. पुरे आता जास्त नकोय सांगायला. काय 2500 पुरावे भागवतात देवाच्या मुखाचे, नुसत्या भागवतात 2500. बाकीच्या पुराणांचे सर्वांचे विचार केला तर 35,000 पुरावे
नुसत्या पंढरपुरातल्या मालकाच्या मुखाची ताकद आहे. पाहिली या वेद लावी बैशी जीवी जळोनी रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी मालक काशीतले बघायला. काय महिमा वर्णू आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. आळंदीतल्या मालकानी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. ही रूपातली ताकद. गाय आणली बहिणीच्या घरून पण नाही दूध काढ चोखोबरायनं. का दूध काढ नसेल तर चोखोबरायाकडं दया इतकी भरलेली होती, इतकी दया भरली होती की मला असं वाटतं चोखोबरायाची दया पाहिल्याच्या नंतरच पैठण मधल्या मालकाने एक अभंग लिहिला असेल. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. कारण चोखोबरायाचा काळ 700 वर्षापूर्वीचा. ज्ञानोबराय नामदेवराय आणि चोखोबराय ही मागची जंत. नाथबाबा 400-425 वर्षाचा काळ. पाहिली असेल चोखोबरायची दान. नाहीच गाईचं दूध काढ. त्यांनी विचार केला गाय दूध देती वासराला. वासरू पिऊन पिऊन जर माग सरलं तर उरलेलं दूध काढा. पण वासरांचटच पेलत. ते चोखोबराय का शेळी सांभाळणार बाईवानी थोडीच होती. त्या शेळीला 2 पिलं झाले. टिक्यान गलुली. टिक्यान गलुली. टिक्या म्हणजे बोकड्या आणि गळ्याला स्तन होते म्हणून पाठ होती ती. तिचं नाव गलुली ठेवलं. आणि शेळीचं नाव कस्तुरी. 7 महिन्याला जणत होती म्हणून तिचं मोल काय करावं म्हणून तिचं नाव ठेवलं कस्तुरी. कोणाच्याच तुळशीत होत नव्हती अशी ती कस्तुरी. तिला 2 पिले झाले. डालाखाली पिले झाकले. त्याच्यावर डाल ठेवली आणि डालावर जात ठेवलं वरची पाळू. कस्तुरी चरून आली 5 वाजता. या शिवराच्या शेंगा खाय, त्या हिवराचा पाला खाय, याच्या कुपाटीवर पाय टाक. शेळी काय असं खाली पाहून थोडंच चलत ती. कुठं सर्वच असतं त्या शेळीचं. म्हणून ताळंदीतल्या मालकानं तिच्या चरण्याचं वर्णन केलंय. असू द्या पण पुन्हा पाहू आपण. आणि मग टिक्या म्हणला गलुले आता दूध प्यायचंय. तर गलुली लय हुशार होती. गलुली म्हणली दादा ही चुडेलीन सोडीन तवा. चुडेलीन म्हणजे मालकीन जिने शेळी सांभाळली ती. ती ढवळा तांब्या घेऊन आली. शेळीचा पाय धरला. आता मी बसलेला आहे म्हणून सांगता यायचं नाही तरी सांगतो वेगळ्या अर्थानं. पाय वाढा मेचकीत दाबला. चट दूध काढून घेतलं. निघणं गेल्यावर कोला खालून बुकी आणली. चट पिळून घेतलं. मग टिकीन गलुल्या सोडे. असे असतील कधी लय काय बहादर दूध काढणार. आमच्या इथला चिमाजी मेला मागच्या वर्षी. त्याच्या इथे 19 म्हशी. मला वाटते धार काढता काढता सडकोरड होत असते स्तन म्हणून बकिटातलं दूध लाईत असते. आमच्या इथला चिमाजी दूध लाईत नव्हता. तो मेला तरी मी त्याच्या इथं दूध नाही चहा नाही घेतला. नग म्हणले बाटले भगुने पण याच्या लाळीनं बाटलेले इथं. हो ते कोरोना आल्या म्हणलं याच्या इथलं दूध नग हे लगेच लावते म्हणले. महाराज आमच्यावर घेतल्यावर तुम्ही लयच हसले. आमची इथे इतके येडगळ लोक कसे असतील. हे तुम्हाला राग येऊ नये म्हणून मी आमच्या इथे घेतलंय. पण समजून घ्या हे तुमच्याच गावात येतं. पत्नीने सांगितलं सोयराबाईनी बाळ कसं वाचेल काळजी करू नको म्हणले. पुराणात ऐकील तर संत वाङ्मयात पुरावा आहे. रोग जर येत असतील तर पापाच्या रूपानं. तुकोबारायांचा पुरावा आहे. येती पापाची या रूपे. मग तुला जी व्याधी झाली दुधाच्या ग्रंथी संपल्या. दुधाची गरज तुला नाही. दुधाची गरज मला नाही. दुधाची गरज याला आहे.
मग याचं पाप होतो आलंय म्हणून माईच्या वक्षस्थळातलं दूध संपलंय. पण याचं पाप संपण्यासाठी एकमेव साधन आहे पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहायचं. पण त्या मंदिरात जाऊ देत नव्हते तुमच्या मायासारखे दुताडे. जाऊ देत नव्हते ना, जाऊ देत नव्हते. लोक काळ विचित्र. कसं जायचं तिथं? रोज चोखोबाराला बुक्का लावायला पंढरपुरातला मालक यायचा, पण भजन करताना यायचे डोळे झाकलेले असायचे. यायनं कधी पाहिलंच नाही. पण एका दर्शनाला जाणाऱ्यानं सांगितलं देव कसा दिसतोय. काठीनं चित्र काढलं मातीवर, विटेवरच्या मालकाचं चित्र काठीनं काढलं, ते चित्र काळीनं दंडावर काढलं. चोखोबाराने मंगळवेळ्याच्या मालकाने दंडावर काढलं, दंडाव. आणि एक पर्याय आता बघा, तिथलं प्रशासन जर नाही ऐकलं तर एकदा मोर्चा काढू चोखोबाराच्या मंदिराचा. सगळ्या संतांचे मंदिर झालेत, पण पाचपोर बाबांची अपेक्षा आहे ते मंदिर करण्यासाठी. जर ते केला एक दिवसाचा मोर्चा तर ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे नसलेल्यानं पण या. आपण एखाद्या वेळेस मंत्रालयावर मोर्चा नेऊ, कारण शासनानं 4.5 कोटी निधी दिलाय, पण मधलं प्रशासन असं जवळच पाऱ्यावानी हातातच येऊ दे ना. हो, ते पारा गचग्यात घालीत होते ना पहिली लेकराच्या गळ्यात. मला चट माहिती, पण मी काय बाई नाही, मला वाचायचं ना दे म्हणून माहिती. ते मंदिर एकदा व्हायला पाहिजे. तेवढंच मंदिर राहिलं, आता बाकी सगळ्या संतांची झाली. मग चोखोबारायांनी ते चित्र दंडावर कोरलं, काडीनं लिहिलं. वातावरणाच्या याने काळाजर झालेला दंड, कशाची शर्टन कशाची बनेल आली महाराज. लय परिस्थिती नाजूक. तुमच्या आमच्याच्या घरी लग्न कार्यातल्या सरपण फोडायचे गाठाळ लाकडं 2.5 किलोची कुराड होती हो. ह्या फासळ्याचा पिंजरा अशा तुराट्याच्या काड्यावानी खलखल खलखल पिंजरा हलायचा. आणि 10-20 क्विंटल सरपण फोडायच्या नंतर शिळी भाकरीन ताक देत होते हो खाला. शिळी भाकरीन ताक आणि स्वयंपाकाचा उरलेला इटलेला भात, ते भात बोरी खाली वाळवायचा आणि वाळलेला भात ताकात भिजून खायचा. ही परिस्थिती चोखोबारायची. पण वाणी किती पवित्र होती भिवगावकर. त्या वाणीनं रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर स्वर्गातल्या मस्ताडलेल्या राजानं पाप केलं, ते अमृत शुद्ध चोखोबारायनं केलं. रात्री एक पुरावा म्हणला एका भजनेन, पण मला पाठ नाही त्या अमृताचा. मी आता नंतर बघतो. हे जुजा पा काढून गेले ते पुरावा नंतर रात्रीचा. फार गोड पुरावा. मग ते चोखोबाराय घरी आले आणि पत्नीला सांगितले, सोयरा यानं एकदा डोळे उघडले की हे वाचलं, हे मरत नाही, फक्त याला एकदा डोळे उघडायला लाव. पण तिनं सांगितलं 1.5 घंटा झालं, आता फक्त पोट हलायले, हातपाय हलत नाहीत. मुठी वळल्या, शरीर काळपट पडलं, पांढरे डोळे झाले, कारण दूधच नव्हतं अंगात. म्हणले एकदा डोळे उघडणं. तर चोखोबारायच्या कुळातली एक वयस्कर म्हातारी होती, तिनं सांगितलं याला डोळे उघडायला एकच प्रयत्न आहे, याच्या मुखात एकदा स्तन दे. थापटीला असं पाठीला. हो, मला चांगलं कळतंय. लेकरानं आईचं दूध पेत असताना त्याला जर गरळी आली असेल ना, तर जुनी म्हातारी खांद्यावर टाकीत होती, खांद्यावर, आणि त्याच्या पाठीवर असं थापटीत होती. टिकल्यावाल्याला नसता येत ते. मध्या टुकू 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 पाहिल्या तारावरल्या चिमणीवाणी. हे जुने ऐकून शिका कुखावाल्या ऐकून. तुम्हाला कुखावाल्या तर काढून द्या वाटल्या 2च तोंड आणि खिचडीन बोंड. हा, त्याने कमिलेल्या प्रॉपर्ट्या खावाट, त्या झोपीत भितान नाही पडायचं का अंगाव. असं पाठीवर थापतील की त्याची गरड राहत होती. हो, त्या बाईन सांगितलं पाठील थापते आणि मुखामध्ये स्तन दे. थापटील. थोडासा प्राण शिल्लक स्तन आईचं वड, पण दूध येत नव्हतं. शेवटचं माईकडे एकदा पाहिलं, माय ज्याच्यातून काही येत नाही ते तोंडात तरी कशाला देतीस. आणि तितक्या अवकाशात दंड दाखिला. 2-3 पुरावे गोड. याच्यातला एक पुरावा वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर अशा महात्म्यांचा पुरावा आहे, ज्यांनी गाथा नोंदीत केलंय. ते चित्रातला विटेवरचा मालक पाहिला की त्यान मुठीच उकलल्या. मग चित्रातला देव पाहिल्याच्या नंतर इतकी ताकद आहे, तर प्रत्यक्ष देव पाहिल्याच्या नंतर किती ताकद. पाहता श्रीमुख गोविंदाची विठोबार कुमारी.
सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 गुरुव्रत मन मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला अत्ता वैवा सिद्ध पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत असो परम भिख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितेक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो. हे तुम्हाला सगळ्याला वायर आले मशीन मधून काही काही नाही तर का आलेत कसं हा हे सगळ्याला द्या देत असले तर सगळ्याला द्या पक्षपात कशाला करता नाही तर सगळ्याच जिजवा. एक तर इतके आणलेत मी का मंत्री आहे का रे एवढे कॅमेरे आणायला तुम्हाला हा त्याचं फिकं पाडता काय तुम्हाला आम्हाला करता काय एवढ्या याच्यात. हे सगळ्याला द्या हो साऊंड सिस्टीमवाले वायर द्या पोट भरतेत बिचारे ते परमार्थात प्रचार करून द्या त्याला सगळ्याला वायर कोणाकोणाला घ्यायचे राहिले तरी जा जा द्या खोसा असतील ना भोकाडले मध्ये तिथं खोसा द्यायचं खोसा
घ्या 2 मिनिटं लांबू द्या, 10 मिनिटं कीर्तन आगाव करतोय. द्या द्या, त्याला बाकीचे महाराज लावू देईन, त्यानं सवतली एक एक ठुलीत काठाळे. हे आपल्यासोबत बरं आहे आपले. हो ना, द्या द्या, देव तुमचं चांगलं करीन. तुम्हाला कुठे 10-5 सुपाऱ्या भेटते, काय ताण घ्यायचा त्याला. अहो, शेजाऱ्यानं झाड लावल्यावर तोडलं नाही पाहिजे. रान त्याचं पडत आणि सावली आपल्याला भेटती. तुमच्यात तुम्ही खोसाणार आहे आता जवळची जवळ. आलं का सगळ्याला आता. विठ्ठल 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 अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्वादी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्वादी माया जगदंबा भवानी. त्वादी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्वादी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. 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 तू आदि माया जगदंबा 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 भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. बोल भवानी माता की जय. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे माझे मालक नमूद करतात, नामदेवराय ज्याला दुःख घालवायचं असेल त्यानं विटेवरच्या मालकाचं मुख बघायचं पाहता श्रीमुख गोविंदाचे. ते मुख बघितलं की दुःख जाते. सर्वांना पेलवणारं सुलभ सोपं औषधे.
एक जण म्हणला मला पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाहीत. त्यानं निमूटपणे गावातल्या प्रतिष्ठित माणसाला सांगावा मला पंढरपूरला जाऊ द्या त्या प्रतिष्ठितचं. दुसऱ्याच्या शेतात खुरपिणाऱ्या बाईला सांगावं आजी मला पंढरपूरला जायचंय ग पण पैसे नाहीत. ती म्हणीन लोकाच्या रानात खुरपिते पण 500 फुकट देते. दोनदा पाय पड, एकदा तुझ्यासाठी पड आणि एकदा माझ्यासाठी पड. म्हणून पैशाच्या बाबतीत कुठायचं नाही पंढरपूरला जायला. 75 वाल्यानं तर ताणच घेऊ नका. पण हे पंढरपूरला जाता नातीच्या घरी चाललेत, भाशीच्या घरी चाललेत, पोरीच्या घरी चाललेत, त्याला काम करायचं आणि हे उमदा फुकटच तिथं कामाधंद्याच्या दिवसात. पंढरपूरला जा ना 7-8 दिवस राहा, रामकृष्ण हरी म्हणा, काय नाही. नातीची धमसळी येईल तिथंच जाऊन राहायला तिकीट फुकटच आहे म्हणून. विठाला विठाला विठाला. म्हणून पैशाच्या बाबतीत चिंता नाही. राहायला जेवणाचा प्रश्न 5, 25, 30 वर्षापूर्वी लोकायला अडचणी होत्या. मला तरी वाटत नाही रामकृष्ण हरी म्हणल्यावर लोक जेवायला देणार नाहीत. असा माणूसच नाही. रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर भाकरी देणार नाही. भाकरीची पंचायत नाही. म्हणून सोपा औषध आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःख